करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी 12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले। बेळगावच्या JSS कॉलेजमधील रक्षा प्रभू या विद्यार्थिनीने सुद्धा 95% गुण घेऊन ती उत्तीर्ण झालेली आहे। चला ते तिच्याशी बातचीत करूया। सर्वप्रथम रक्षा, तुझे तरुण भारत यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आणि तुला 95% गुण मिळाल्याबद्दल तुझे अभिनंदन। प्रथम मला हे सांग की तू 12वीच्या कोणत्या शाखेमधून उत्तीर्ण झालेली आहेस? विज्ञान सायन्समध्ये 95.50% मिळाले। मॅथ्स आणि फिजिक्समध्ये 98 आउट ऑफ 100, बायोलॉजीमध्ये 97 आणि केमिस्ट्रीमध्ये 96 मिळाले। PCMB टोटल 97.25 झाला। तू अभ्यास वगैरे केलीस, पण आता लॉकडाऊन ते जे होतं त्याच्यामध्ये एक पेपर तुझा पुढे ढकलला, त्यामुळे तुझा म्हणजे एका पेपरवर परिणाम झाला का, इंग्लिश पेपरवर? असं नाही, ॲक्च्युली इंग्लिश पेपरला ऑलरेडी द शेड्यूल डेटवर प्रिपेअर्ड होते। सो नंतर त्यांनी डेट जे पोस्टपोन केले त्याच्या आधी एक 5 डेजच्या आधी अभ्यास सुरू केला आणि ते बरोबर झाला। इंग्लिश एक्झाम इझी होता तसं। तुला वाटलं होतं का की तू असं विज्ञान शाखेमध्ये 95% गुण मिळवशील? नाही, ॲक्च्युली कॉलेजमध्ये सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज घेऊन मला वाटलं नव्हतं की मी एवढं छान करेल। सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ मायसेल्फ असं मला खूप वाटतं आहे। छान वाटतं ॲक्च्युली 96 घेतलं तसं। म्हणजे तुला अभ्यासाची आवड तर आहेच, तुझे मार्क्स बघून तर वाटतंच की तुला अभ्यासाची आवड आहे। अभ्यासाची आवड सोडून तुला आणि कोणत्या गोष्टीमध्ये अधिक रस आहे? कविता लिहिण्याचा लई खूप शौक आहे आणि ड्रामॅटिस्ट आहे मी। ॲक्च्युली कॉलेजमध्ये इंटर कॉलेज फेस्टमध्ये स्ट्रीट प्लेमध्ये पार्टिसिपेट केलेले, त्याच्यामध्ये प्राईज पण गावलेले आहेत। आणि इथं स्कूलमध्ये असताना पण खूप ॲक्टिव्ह होते। ॲक्च्युली तिथं इंदोर आम्ही युनिव्हर्सल सॉलिडॅरिटी मूवमेंटला गेलेले, तिथं बेस्ट पार्टिसिपंट म्हणून पण मिळालेलं आहे। आणि कॉलेजमध्ये लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह होते ऑफ स्टुडंट काउन्सिल आणि एंड ऑफ द इयरला स्टुडंट ऑफ द इयर गर्ल पण बक्षीस मिळालं आहे। तू आताच म्हटलीस की तुला कवितेची आवड आहे, मग कविता तू कोणत्या कोणत्या विषयावर लिहिलेली आहेस किंवा कोणत्या व्यक्तींवरती लिहिलेली आहेस? सामाजिक विषयावरती पण लिहिलेले आहे आणि जे प्रोफेसर्स नाही तर टीचर्स मला इन्स्पायर केले त्यांच्यावरती पण कविता लिहिलेल्या आहे। अशा तुझ्या आजपर्यंत तू किती कविता लिहिलेल्या आहेस आणि तुझ्या कोणत्या अशा कवितेला प्रसिद्धी मिळालेली आहे? आत्तापर्यंत 25-30 कविता तर झाले असणार आणि एक कविता व्हेरी फेमस पण आहे आणि खूप स्पेशल पण आहे माझ्यासाठी, ते गांधीजीचं कविता आहे। एकीकडे तुला कविता लिहिण्याचा छंद आहे तर दुसरीकडे तू अभ्यासामध्ये सुद्धा इतके चांगले मार्क्स मिळवले, तर या दोघांचा ताळमेळ तू कसा साधतेस? मला असं वाटतं की आम्ही जे करतो ते फुल कॉन्सन्ट्रेशननी केलं तर आम्ही ऑल ॲक्टिव्हिटीज सगळ्या ॲक्टिव्हिटीज मिळून करू शकतो आणि को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला माइंड फ्रेश करतात। सो यू कॅन स्टडी बेटर। असं अभ्यास पण खूप छान करू शकते। कविता लिहिण्याची प्रेरणा तुला कोणाकडून मिळाली? कविता लिहिण्याची प्रेरणा माझी मम्मी करून मिळाली। पहिला ती लिहित होती कविता, सो तिच्याकडून इन्स्पायर होऊन मी पण स्टार्ट केले लिहायला। मी 9th स्टँडर्ड असताना फर्स्ट कविता लिहिलेली माझी, ते गांधीजीच्यावर होता। तुझी पहिली कविता तुला आठवण आहे का? ती थोडक्यात आम्हाला जर तू ऐकून दाखवलीस तर आम्हाला सुद्धा आनंद होईल। ओके, श्योर। गांधीजीवर आहे पहिली कविता। असं आहे, अहिंसा का मंत्र लेके आया था वो, बहुत बड़ा धीर था राष्ट्रपिता वो, जग ने माना इनका अहिंसा का मंत्र, देखो आज भारत में है गणतंत्र, ब्रिटिशों की गुलामी से झुका भारत, इसे देख के बापूजी हुए शोकतप्त, उन्होंने धरा एक ही मंत्र क्विट इंडिया, और आज देखो हमें मिला स्वतंत्र इंडिया। असे 3 पॅराग्राफ्स आहेत। अरे वा, खूपच छान। आता हिंदी तू आम्हाला कविता ऐकवलीस, इतर कोणत्या भाषेमध्ये तू कविता केलीस का? कन्नडामध्ये कर्नाटक राज्योत्सवावर एक कविता आहे आणि इंग्लिशमध्ये पण तसे खूप कविता आहेत। आता CET परीक्षा सुद्धा 30 आणि 31 तारखेला आहे, त्याबद्दल तू म्हणजे कशा प्रकारे तयार केलेली आहेस? तुला वाटतं का की आता कोरोनाचा प्रादुर्भाव एकीकडे वाढत आहे तर दुसरीकडे आता एक्झाम सुद्धा आलेली आहे, तर तुला काय वाटतं की ही परीक्षा CETची घ्यावी की नाही घ्यावी? तुझी मानसिक तयारी कशा प्रकारे आता आहे? पहिल्यापासून इंजिनिअरिंग मेडिकलचं एम नव्हतं, सो CETला तेवढं लक्ष दिले नव्हते मी। बट असं वाटतं की 31ला एक्झाम ठेवायचा इट्स अ रिस्क फॉर द स्टुडंट्स लाईफ। सो आय विल रिक्वेस्ट अथॉरिटीजला रिक्वेस्ट करते की त्यांनी पोस्टपोन केलं तर छान होईल। आता एक्झाम वगैरे झाली, आता तुला पुढे काय करायचं आहे?
आता सायन्समध्ये 96% मिळाल्यावर सगळे म्हणतात की इंजिनिअरिंग मेडिकल काय ऑप्शन घेणार. इंजिनिअरिंग मेडिकल दोन्ही ऑप्शन विचारतात, बट मला काहीतरी वेगळं करायसारखं वाटतं. इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये तेवढं इंटरेस्ट नाही आहे. सो मी BSc इन मॅथमॅटिक्स करणार आहे, मेजर मॅथमॅटिक्स सब्जेक्ट. आणि पुढं BSc झालं की मी गव्हर्मेंट एक्झाम्स पण ट्राय करेल. आय विल ट्राय टू वर्क फॉर द नेशन. आता सगळेजण म्हणतात की तुला इतके मार्क्स मिळाले तर तू इंजिनियर कर, डॉक्टर हो, पण तुला काय वाटतं, तुझं मत काय आहे? माझं एक मत आहे की इफ यू आर तुम्ही कशात तर इंटरेस्ट आहे तेच करायला पाहिजे. आता लोक तुम्हाला खूप सजेशन्स देईल, खरं ज्याच्यात तुमचं इंटरेस्ट आहे तुम्ही ते करून पुढे गेला तर तुम्ही तिकडं उन्नती कराल. इतर लोक सांगतात म्हणून नाही, तर तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये करिअर करा असे रक्षा सांगते. तसेच तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी तरुण भारतकडून शुभेच्छा. कॅमेरामन विजयसह मी अक्षता नाईक, तरुण भारत न्यूज, बेळगाव. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.